हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. आज आहे शनिवार आणि श्रावणी पोळा आहे. मेन म्हणजे श्रावणी पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा. ही बघा माझी सकाळची देवपूजा, सगळी देवपूजा वगैरे सर्व आवरलेला आहे. बाहेर आतमध्ये सर्वीकडे दिवे वगैरे सर्व लावून घेतलेले आहेत. सगळी देवपूजा आवरली. नंतर मग इथे नाही का तुम्हाला थोडंसं म्हणलं दाखवावं नाही का माझी आजची देवपूजा कशी झाली काय झाली. सगळी देवपूजा वगैरे आवरली आहे. इथे तुळशीला वगैरे दिवा लावलेला आहे. बघा स्वामीचा चिऊचं कसं चाललेलं आहे. सकाळी तुळशीला दिवा पण लावून घेतला होता. इथे महादेवाच्या पिंडीचं पण पूजा वगैरे केली होती. बाहेर बघा देवाचे वस्त्र धुवून वाळवत घातलेले आहेत. अंतर ते ना देवाऱ्यावर ते वस्त्र धुवून वाळवत घातलेले आहे. अर्धे कपडे धुवून वाळवत घातलेले आहेत. आणि इथं पाहू शकता तुम्ही दूध दीपबत्ती झालेली आहे आणि दरवाजात स्वस्तिक काढलेलं आहे. कधीचं लेपन केलेलं नाहीये कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत. मुलं आतून बाहेरून आत करत असताना ते नाही का सर्व घरात पिवळं उमटतं. त्याच्यामुळे मग म्हणलं नाही का हळदीचं लेपन नको करायला. इथं मुलं सगळं झाल्यानंतर मुलांना इथं थोडंसं भूक लागली होती. त्यांना आधी खाऊ घातलं होतं थोडंसं खाऊ करून, पण तरी पण त्यांना भूक लागली होती. मग नंतर मग इथे नाही का थोडंसं मी म्हणलं त्यांना बॉबी तळून द्यावे. तुमच्या इकडे काय म्हणतात बॉबीला? आमच्या इकडे बॉबी बाब्या म्हणतात. पापड पण म्हणतात, म्हणजे हे पोंगे ते पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. इथं मी नाही का त्यांना थोडंसं तळून देते. त्यांना भूक लागली होती. आणि बघा थोडंसं चमच्यातलं पाणी होतं वाटतं, ते तेलामध्ये पडलं आणि तेलाची नाही का असं थोडंसं छिटके उडायला लागले. त्यामुळे मग इथे थोडंसं असं साईडला घेतलं. मुलांना नाही का थोडंसं असं म्हणजे अधूनमधून काहीतरी दिलं की त्यांना पण बरं वाटतं. नाही तर तेच खाऊन ते नाही बोर होतात भरपूर. इथं माझं जवळपास सर्व कामं आवरलेलं होतं. पाणी भरलेलं होतं वगैरे सर्व. पाणी पण आज नाही का थोडंसं चाललं 5 मिनटं चाललं आणि नंतर पाणी गेलं. पण माझ्याकडे भरलेलं होतं ऑलरेडी सर्व पाणी. त्याच्यामुळे मी पाणी भरलं नाही. जे पाणी होतं त्याच्यामध्ये सगळं काम आवरून घेतलं होतं सकाळी. थोडंसं पटापट भांडी लावायची आहेत. भांडी सगळं टोपल्यामध्ये भरलेली आहेत. मला दिसत असतील टोपल्यामध्ये भरलेली आहेत भांडी आणि लावायची आहेत ती रॅकवर. इथे दूध तापून घेतलेलं होतं. थोडंसं दूध पण साईडला झाकून ठेवलेलं आहे. आणि इथं आम्हाला नाही का खिचडी भात बनवणार आहे दुपारच्या जेवणासाठी. सकाळी थोडासा नाश्ता बनवला होता. चिवच्या आणि स्वामीच्या बड्डेला थोडासा चिवडा बनवलेला होता ना, तो चिवडा होता त्याचाच आम्ही नाश्ता केला. आणि मुलांना थोडंसं खाऊ बनवलं होतं. ते चिवडा वगैरे खात नाहीत. त्याच्यामुळं मग ते त्यांना देत नाही. मी देत पण नाही. ते तिखट आहे थोडंसं, त्यांना देत नाही. अवॉइडच करते थोडंसं द्यायचं. आणि इथं मी नाही का थोडंसं खिचडी भात बनवत आहे. मूग टाकून अख्खी मूग टाकून थोडंसं खिचडी भात बनवता येईल. लसूण वगैरे टाकून थोडं छान लागतं हा खिचडी भात. पण काय माहिती खिचडी भात माझ्या मुलांना आवडतच नाही. कधी पण बघा खिचडी भात बनवलं ना ते खातच नाहीत. त्यांना डाळ भात वगैरे असं म्हणजे थोडंसं पातळ मिडियम असलं की ते आवडतं. एकदम घट्ट असं आवडत नाही. कोणतं पण जेवण मी बघते ना त्यांना म्हणजे अनुभव केला आहे मी भरपूर वेळा. त्यांना असं थोडंसं घट्ट चारायला गेलं की ते खात नाहीत. आणि थोडंसं पातळ वगैरे मध्ये असलं ना की डाळ भात वगैरे ते मस्त खातात आवडीने आवर्जून. इथे थोडंसं कुकरला मी ठेवलेलं आहे. धुवून घेतलं. कुकर धुतलेलाच होता ऑलरेडी, पण थोडंसं परत धुवून घेतलं, विसळून घेतलं. सकाळी याच्यामध्ये मी भात लावला होता देवाला नैवेद्यासाठी. दही भाताचा नैवेद्य. आज शनिवार होता, अमावस्या होती, त्याच्यामुळे मग दही भाताचा नैवेद्य लावला. आमच्या इकडे पोळा नाही आहे. आमच्या इकडे ते कारवणी म्हणून असते, ती कारवणी आहे. पोळा नसल्यामुळे मग पोळ्या वगैरे काही केल्या नाही आहेत आज. इथे थोडंसं देवाला वगैरे नैवेद्यासाठी मी नाही का दही भात लावला होता कुकरमध्ये. तो भात आणि दह्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे सगळीकडे. देवाऱ्यावर, तुळशीला, बाहेर, पित्रांना पण मी ठेवते अमावस्या असली की. म्हणजे मला जेव्हा आठवण येते अमावस्या आहे आज की आपल्याला ठेवायचं आहे चला म्हणून, मग तेव्हा ठेवून देते. जेव्हा आठवण नसेल तेव्हा मग ठेवत नाही. जेव्हा आठवण येईल तेव्हा ठेवते. आज लक्षात होतं थोडंसं, म्हणून मग आज थोडंसं भात लावला होता लवकर. अंघोळ वगैरे देवपूजा वगैरे आवरून घेतल्यानंतर. आणि मग थोडंसं वर पित्रांना पण ठेवलं. खाली देवाऱ्यात पण दाखवलं. तुळशीला वगैरे बाहेर नैवेद्य दाखवलं दही भात साखराचा. आणि इथं आता आम्हाला बनवत आहे मी खिचडी. त्याच कुकरमध्ये थोडंसं विसळून घेऊन
त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं कढईमध्ये नाही का ते पोंगे तळलेले तेल होते ते तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण एवढंच टाकणार आहे मी, जास्त काही टाकणार नाही, जास्त काही तामझाम वगैरे करणार नाही आहे. आणि आम्ही तिघंच आहोत खायला. आणि हे तर नंतर लक्षात आलं की अरे मी उगाचच लावलं नाही का. मग खिचडी भात, त्यांना डाळ भात वरण भात लावला असतं तर मी पण खाल्लं असतं, त्यांनी पण खाल्लं असतं. पण हे खिचडी भात लावल्यामुळे नाही का मी एकटीनेच खाऊन घेतलं, त्यांनी खाल्लंच नाही त्या दोघांनी. मग त्यांना दोघांना दूध वगैरे काय असं हे काय बाय देऊन नाही का त्यांना भरवलं त्यांचं पोट आणि मग झोपवलं. आणि त्यांच्यासोबत मी पण झोपले. मी झोपले तरच ते झोपतात, नाही तर झोपत नाहीत, अशी परिस्थिती आहे यांची. चिवचे पप्पा नाही आहे, चिवचे पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत. थोडंसं नाही का त्यांच्या लिव्हरचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही का ते थोडंसं पितात वगैरे म्हणून, मग त्यांचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. हे सत्य मी तुम्हाला सांगितलं नाही आहे. एक आठवडा झालं नाही का आमच्या घरात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मग माझी व्हिडिओ पण रोज येत नाहीत. रोज न येण्यामागचं कारण हेच आहे की ते आजारी आहेत थोडंसं, म्हणून मग येत नाहीत व्हिडिओ वगैरे. आणि घरात तणावाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं मग नाही का बस म्हणजे मन प्रसन्न राहत नाही की बाबा व्हिडिओ बनवावा, व्हिडिओ काढावा वगैरे, अपलोड करावं वगैरे. मग त्याच्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ पण येत नाहीत आपले, आणि मोठे व्हिडिओ पण आपले रेग्युलर असे व्यवस्थित येत नाही आहेत. म्हणजे मी प्रॉपर असे व्हिडिओ शूट करतच नाही आहे, कारण की मन तिकडेच लागतं नाही का. आई आहे त्यांच्यासोबत, मी लहान मुलं आहेत 2, त्याच्यामुळे मग मी गेली नाही आहे, इथंच थांबलेली आहे. आणि आई आहे त्यांच्यासोबत, आईचं थोडंसं बघते वगैरे आणि अधूनमधून फोन करून अपडेट देत असते मला. इथे बघा आभाळ येत होतं जात होतं, त्याच्यामुळे नाही का भरपूर असं फ्लॅश पडत होतं, मध्ये मध्ये बंद होत होता. इथं आमच्या इकडं पावसाचं वातावरण आहे, बारीक पाऊस चालू पण आहे. इथं माझी फोडणी झालेली आहे रेडी. त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेले तांदूळ आणि मूग टाकणार आहे, आणि हळद, मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकणार आहे. थोडीशी किंचित अशी लाल पावडर, म्हणजे मुलं पण खातील अशी टाकलं, पण त्यांनी काही खाल्लंच नाही. चिवचे पप्पा तुम्हाला बड्डेच्या व्हिडिओमध्ये बड्डेच्या टायमाला पण नव्हते, कारण की ते आजारी असल्यामुळे मग ते म्हणले नाही का मी गाडीत जाऊन बसू, घरात नाही बा थांबत. मग मुलांचा बड्डे वगैरे झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आले, त्यांना बोलावून घेतलं दुसऱ्या दिवशी या घरी म्हणून. थोडेसे नाराज पण झाले होते आमच्यासोबत, कारण की मी थोडेसे भांडले होते नाही का, कशाला हे करता वगैरे म्हणून, ड्रिंक वगैरे. त्याच्यामुळे मग ते भांडल्यामुळे नाराज झाले होते. पण काय करायचं सांगा, आपण समोरच्याला त्याच्या हितासाठी सांगत असतो, पण ते त्याला हित कळत नाही त्याच्यातनं. आणि मग ते हळूहळू मग त्यांना त्रास व्हायला लागला की मग ते समजतं त्यांना की अरे बापरे हे त्रास व्हायला लागला आहे आपल्याला म्हणून. पण त्यांना त्रास होतो, पण तो त्रास आम्हाला पण बघवत नाही ना, आम्ही घरातल्यांना पण त्रास होतोच. स्वतःलाही त्रास करून घ्यायचा आणि दुसऱ्यांनाही त्रास द्यायचं, हे खरंच खूप अवघड परिस्थिती आहे व्यसनी माणसासोबत राहणं वगैरे. माणसाने वेगवेगळे छंद ठेवावे, पण व्यसनाचा छंद कधीच ठेवू नये बरं का. व्यसनाचा आणि सट्ट्या वगैरे, गांजाचा रस वगैरे याचा कधीच असा छंद ठेवू नये माणसाने. खाय प्यायचा, लिहाय वाचायचा वगैरे सगळ्या गोष्टीचा छंद ठेवावा, पिक्चर बघायचा वगैरे. पण ह्या गोष्टींचा नाही का, वाईट गोष्टींचा कधीच छंद ठेवू नये. वाईट गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, त्यालाही त्रास होतो, पण त्याच्या घरात राहणारे जे व्यक्ती आहेत ना त्यांनाही मानसिक त्रास खूपच होतो. मानसिक, शारीरिक सगळ्या बाजूनेच त्रास होतो. तर परत आपलं परिस्थिती पण बिकट होते. परत आपल्याकडे नाही का सगळ्या बाजूने म्हणतात ना माणूस खच्चीकरण होतं. ते ह्या परिस्थिती वाईट सवयीमुळे सगळ्या बाजूने त्या घरातल्या व्यक्तींचे खच्चीकरण होतं, मानसिक, शारीरिक, आर्थिक वगैरे. हे त्याला कळत नाही, त्याला समजत नाही. ते आपलं मस्त एन्जॉय करत असतं पिऊन नाही का, पण ते जे घरात असतात ना ते व्यक्ती, त्यांना ते सोसावं लागतं, भोगावं लागतं या कठीण यातना वगैरे. खरंच सांगते मी तुम्हाला, मला म्हणजे हे वाटतं ना की माझं नशीब कसं असेल असं मला कधी कधी नशिबावर हे होतं. पण परत मी स्वामींकडे बघते, मग स्वामींकडे बघितल्यावर स्वामींनाचं थोडंफार हे केल्यानंतर काय मला पॉझिटिव्ह विचार येतात मनात की नाही, काहीतरी चांगलं लिहिलं असेल आपल्या नशिबात, काहीतरी म्हणजे आता वेळ दुःखाची आहे, कठीण परिस्थिती आहे, पण नंतर येणारी परिस्थिती, नंतर येणारी वेळ ही खूप चांगली असेल असं मला असं परत मनात येतं स्वामींकडे बघितल्यावर वगैरे. मी माझ्याहून सांगते नाही का,
ज्या स्त्रीचा नवरा व्यसनी असतो, व्यसनबाज असतो नाही का, ती स्त्री कधीच खुश राहत नाही. तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न चालू असतात, अनेक प्रश्नांचे म्हणजे संघर्ष चालू असतो एक प्रकारचा तिच्या म्हणजे मनामध्ये, की आता असं आहे उद्या कसं होईल, काय होईल, कसं राहील, आपल्या मुलांवर काय परिणाम होतील वगैरे, घरात काय संस्कार घडत असतील घडणार मुलांवर. खूप असे एक नाही अनेक प्रश्न नाही का तिच्या मनामध्ये सतत चालूच असतात. हे खूप म्हणजे भयावह परिस्थिती आहे ही. ती स्त्री नाही का कधी पण खुश राहत नाही समाजामध्ये. ती स्त्री नाही का सतत आतल्या ती दाखवते बाहेर मी खुश आहे वगैरे म्हणून, पण ती सतत मनातल्या मनात नाही का ती दडपणाखाली असते. एकदम असं म्हणजे दडपण असतं तिच्या मनावर एक वेगळंच नाही का. ती समाजातले लोक काय म्हणतील, काय करतील, हे करतील, ते करतील म्हणून. पण खरंच खूप हे आहे बरं का, हे असं नाही पाहिजे. इथं तुमच्या सगळ्यासोबत बोलता बोलता माझी खिचडीला फोडणी वगैरे देऊन झालेली आहे. थोडंसंच एक छोटी वाटी नाही का पेला, समजा चहाचा पेला असतो ना, त्या पेलाने 1 कप तांदूळ घेतलेत आणि त्याच्या 1-1.5 कप पेला तांदूळ घेतलेत आणि 1-1.5 कप नुसते मूग घेतलेत हिरवे, ओलेच आहेत ते हिरवे मूग अख्खे ते घेतलेले आहेत. आणि त्याची फोडणी दिल्यानंतर थोडंसं मीठ, हळद वगैरे टाकून दिलेलं आहे. वरून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. आणि आता त्याचं झाकण लावून घेणार आहे कुकरचं आणि 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर बंद करणार आहे. अशा प्रकारे आपली अख्ख्या मुगाची खिचडी केलेली आहे. मला असं वाटतं नाही का आपलं दुखणं काय लोकांना सांगायचं म्हणून मी हे व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, पण आज सांगितलं सत्य.